पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी सोडल्यानं हजारो मासे मृत्युमुखी, मानवी आरोग्य धोक्यात, प्रदूषण महामंडळाचं दुर्लक्ष। शिरोळ येथील पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी आल्यानं हजारो मासे व जलचर प्राणी मृत्युमुखी पडलेत। त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे। तसेच पंचगंगेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे। याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून याकडे प्रदूषण महामंडळानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्यानं जनतेतून तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त होते। गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी व मैला मिश्रित पाणी मिसळत आहे। सदरचं पाणी विषारीयुक्त बनलंय। याचा परिणाम जलचर प्राण्यांवर होत असून मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत आहेत। तसेच अनेक जलचर प्राणी दगावले आहेत। त्यामुळे सदरचे पाणी हे पिण्यास अयोग्यच बनले। तरीही प्रदूषण महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले। हे पाणी पिऊन माणसे मेल्यानंतरच प्रदूषण महामंडळ कारवाई करणार का, असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होतोय। पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा पडलेला खच आणि काळकुट्ट पाण्याला आलेली दुर्गंधी यामुळे परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात आलंय। बुधवार सकाळपासून शिरोळ कुरुंदवाड बंधाऱ्यावर मासे पकडणाऱ्यांची झुंबड उडाली होती। काळे कुट्ट फेसयुक्त दूषित पाणी आल्यानं माशांना पाण्यामध्ये ऑक्सिजन मिळत नसल्यानं मासे पाण्याबाहेर ऑक्सिजन घेण्यासाठी येत असताना दिसत होते। यावेळी मासेमारी करणारे लोक सहज हाताने मासे गोळा करत होते। मिळालेले मासे पोतीच्या पोती भरून बाहेर जात होते, तर काठावर मेलेले माशांचा ढीग पडलाय। तसेच नदीमध्ये बरेच जलपर्णी असून प्रदूषित पाणी आल्यानं जलपर्णी वाहून बंधाऱ्याला येऊन तटली आहे। प्रदूषित पाणी व जलपर्णी याबाबत संबंधित विभाग नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांच्या मधून विचारला जातोय। मांजरीत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी। छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मांजरी येथील संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सकाळी पन्हाळगडहून शंभूज्योत घेऊन आलेले रोहित खडके, तेजस गोंधळी, श्रीत पाथरोट, ओंकार शिंदे, अभिजित शिंदे, वैभव रेंदाळे, ओंकार गांधी, मयूर उगरे, राहुल शिंदे या कार्यकर्त्यांसह शंभूज्योतीचं स्वागत करण्यात आलं। पारंपरिक वाद्याच्या गजरात शंभूराजे ज्योत शिवाजी चौक येथील मंडपात आणण्यात आली। रोहन पाटोळे दाम्पत्याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं तसेच ध्वजस्तंभाचं व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं विधिवत पूजन पार पडलं। यावेळी श्रीपादगिरी महाराज यांनी पौरोहित्य केलं। असंख्य शिवशंभू भक्तांच्या उपस्थितीत शंभूराजे जन्मकाळ सोहळा पार पडला। सायंकाळी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या रथातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। मोठ्या उत्साहात ही मिरवणूक संपन्न झाली। यावेळी समस्त मराठा समाजातील समाज बांधव व संभाजीराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तब्बल 27 वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली। शिरढोण येथील बांधार विद्यालयात गेट टुगेदर उत्साहात। शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाग यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते। शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच। म्हणूनच रमजान शेठ बांधार विद्यालयातील 1997च्या बॅचचे माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते। 27 वर्षांनी जुने सवंगडी पुन्हा भेटल्यानं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। बांधार विद्यालयातील मराठी माध्यमाच्या या बॅचचे माजी विद्यार्थी व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आले। त्यांचा ग्रुप तयार झाला। काही काळातच ग्रुपवर सदस्य वाढत गेले। माजी विद्यार्थ्यांच्या भेटी होऊ लागल्या, गप्पांचे फड रंगू लागले। त्यातूनच सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून रियुनियन म्हणजेच या बॅचचं स्नेह संमेलन आयोजित करण्याची योजना पुढे आली। 12 मे 2024 रोजी अक्षय तृतीयेच्या निमित्तानं शाळेच्या हॉलमध्ये स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलं। माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि पुन्हा सर्वजण शाळेतील वर्गात रमून गेले। यावेळी शिक्षकांचाही सत्कार करून ऋण व्यक्त करण्यात आलं। यावेळी दिवंगत शिक्षक व बॅचमधील 2 विद्यार्थिनींना श्रद्धांजली वाहण्यात आली। जुन्या आठवणींना उजाळा देत काही जणांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। स्नेह संमेलनासह स्नेहभोजनाचा आनंद या विद्यार्थ्यांनी लुटला। यावेळी शाळेतील तत्कालीन शिक्षकांसह सहाध्यायी शिक्षक वर्ग उपस्थित होते। श्री हालसिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान। चिकोडी तालुक्यातील नंदी येथील श्री हालसिद्धनाथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी नंदी यांच्या वतीने इयत्ता 10वीच्या 2023-24 सालातील बोर्ड परीक्षेमध्ये 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मलिकवारचे माजी सैनिक विश्वनाथ पाटील तसेच नंदी पंचायतीचे पंचायत विकास अधिकारी कुमार डंग व शिक्षणप्रेमी व ज्येष्ठ रामचंद्र मडिवाळे उपस्थित होते। कार्यक्रमात सुरुवातीला श्री हालसिद्धनाथांचे प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली।
यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संपतराव थोरात यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. यापुढे 12वीला देखील अशाच पद्धतीने मार्क घेऊन पुन्हा आमच्या संस्थेला तुमचा सन्मान करण्याची संधी द्या असं आवाहन केलं. यावेळी संस्थेचे संचालक मल्लू हवलदार व शिक्षणप्रेमी रामचंद्र मेळवाळे व पंचायत अधिकारी कुमार डंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तसेच यावेळी आळवास कन्नड माध्यमिक शाळा मोडबिद्री येथे स्कूलमध्ये 98.72% गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवून नंदीगावचं नाव उज्ज्वल केलेले ऋतुराज चिंगे यांना आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी लिबरल कोऑपरेटिव्ह संस्थेचे संचालक ईश्वर रवळ केदारी, प्रकाश बडके, संजय खिराई, महादेव रवळ केदारी, सदाशिव वंजिरे, संस्थेचे संचालक नाईक सर, दुड्याप्पा सुळे, सविता सूर्यवंशी, शिवाजी मरडे, विजय शहा, हलप्पा कट्टीकर, राजू चव्हाण इत्यादी मान्यवर व विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत संस्थेचे सेक्रेटरी सुप्रिया सुळे यांनी केलं तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष अण्णा चिंगे यांनी केले. सूत्रसंचालन मगदूम शिक्षण संस्थेचे शिक्षक संतोष गवंडी यांनी केलं. मांजरी तब्बल 20 वर्षानंतर शालेय वर्गमित्र आले एकत्र. मांजरी येथील मराठी मुलांची प्राथमिक शाळा व सर्वोदय एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधील 2003 व 4 सालच्या विद्यार्थ्यांनी 20 वर्षानंतर एकत्रित येत मराठा भवन येथे स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं. या कार्यक्रमामध्ये 110 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दादा माने, अत्तार सर, कोळी सर, साळुंके सर, तोंडपे गुरुजी, सीएम घालवाडे, तांबट सर, सुतार सर, कांबळे सर, रोडे मॅडम, अत्तार मॅडम, चव्हाण सर आदी शिक्षक उपस्थित होते. उपस्थित शिक्षकांचं पाद्यपूजन करून त्यांचे आशीर्वाद घेत गुरुवंदना हा कार्यक्रम पार पडला. सर्वांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रिया वाडकर, विनायक तोरसे, डॉक्टर ज्योती टोनपे, सागर टोनपे, जगन्नाथ आंबी, अशोक हावडे आदींनी अनुभव व्यक्त केले. यावेळी शिक्षकांनी सुद्धा त्यावेळच्या आठवणी व्यक्त केल्या व मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जगन्नाथ आंबी, अरुण घाटगे यांनी केलं तर आभार प्रदर्शन शेखर काडापुरे यांनी केलं. तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रदीप हावळे, प्रशांत यादव, आरिफ किल्लेदार, सचिन यादवाडे यांनी केले. सदलगा शहरातील हजरत ख्वाजा शबना मीर दर्गा येथे मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न. चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी सेवा सदन, हेल्थ प्लस हॉस्पिटल चिकोडी, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युवा समाज सेवा संघ सदलगा आणि हजरत ख्वाजा शबना मीर दर्गा कमिटी सदलगा यांच्या संयुक्त आश्रमाखाली मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन आज शिबिराचे मुख्य डॉक्टर श्रीत अब्रार अहमद पटेल चिकोडी, सदलगा शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीत दादासाहेब पाटील, शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री तानासाहेब कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झालं. प्रारंभी सर्व उपस्थित डॉक्टरांचे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्रीत अजरुद्दीन शेखजी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आलं. त्यानंतर रुग्ण तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू, काचबिंदू तपासणी, हृदयरोग यासाठी मोफत ईसीजी तपासणी इत्यादी तपासण्या या शिबिरात घेण्यात आल्या. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घेण्यात आलं. या शिबिरासाठी सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल चिकोडीचे डॉक्टर अब्रार अहमद पटेल एमडी मेडिसिन, डॉक्टर श्रुती सरदे एमडी, फैम कमते नेत्र तपासणी तज्ञ, कुमारी गौरी पाटील पीआरओ, बसवराज अमीन भावी मार्केटिंग हेड, पंकज सन्नकी, कुमारी कवनाश शाहीर, प्रेमानंद बेळे यांच्यासह सदलगा शहरातील मान्यवर माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील, नगरसेवक रवी गोसावी, नगरसेवक अताउल्ला मुजावर, आझाद मुजावर, संतोष नवले, सुनील पाटील, सिकंदर डांगे, हरी शीतलमणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात नेत्र तपासणी व इतर आरोग्य तपासणीचे अंदाजे 150 ते 200 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देऊन पुढील उपचारासाठी सल्ला देखील देण्यात आला आहे. शिबिराच्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्त्री व पुरुष रुग्णांची उपस्थिती होती. या स्तुत्य उपक्रमाचे सदलगा शहरवासियांनी कौतुक केलंय.